मित्रहो, नमस्कार. आपल्या देशाच्या सरन्यायाधीशपदी गवई साहेब विराजमान झाले तेव्हा संपूर्ण देशालाच एक आगळा-वेगळा आनंद झाला होता. बुद्धिस्ट समाजातले पहिले सरन्यायाधीश, विद्वान सरन्यायाधीश, पुरोगामी विचारांचे सरन्यायाधीश, बाबासाहेबांचा वारसा सांगणारे सरन्यायाधीश, बुद्धांचा वारसा सांगणारे सरन्यायाधीश म्हणून आम्ही त्यावेळेला खूपच आनंदी झालो होतो. सगळा देशच आनंदात होता. या आपल्याला लाभलेल्या अतिशय अल्प कारकिर्दीत आपल्याकडून काही महत्त्वाचे निर्णय पण झाले, काही निर्णयावर उलटसुलट चर्चा पण झाली. हे सगळं चालू असतानाच न्यायालयात येऊन एका माथेफिरूने चप्पल उगारण्याचा, शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेलाही देशासह आम्हाला खूप वाईट वाटलं होतं. आम्हाला असं वाटत होतं की तुम्ही त्या आसनावर बसून त्याच्यावर काहीतरी कारवाई कराल, पण प्रत्यक्षात तसं झालं नाही. आम्ही असा आमच्या पद्धतीने विचार केला की भगवान गौतम बुद्धांची करुणा तुमच्या मनावर जास्त असावी आणि त्यातून त्यांना माफ केलं गेलं असावं. अशा सगळ्या घटना घडामोडी पाहत पाहत तुमची कारकीर्द किती लवकर संपली हे लोकांच्या लक्षात पण आलं नाही. या कारकिर्दीनंतर लोकांच्या मनामध्ये चर्चा होत्या की गवई साहेब आता निवृत्तीनंतर काय करतील वगैरे वगैरे. ह्या चर्चा विरण्यापूर्वीच एक अतिशय क्लेशदायक चर्चा चालू झाली. ती म्हणजे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वरी महाराज यांच्या मठात, यांच्या दरबारात आपण जाऊन आला. आपलं कुटुंबीय आपल्याबरोबर होतं. अर्धा तास आपण तिथे उभे होता. या अर्धा तासात काय झालं हे काय अजून बाहेर पडलेलं नाही, पण तुमचे त्यांच्यासोबतची छायाचित्रे मात्र आता समाज माध्यमावर इकडे तिकडे सगळीकडे प्रसिद्ध झालेली आहेत आणि एक वेगळी चर्चासुद्धा चालू झाली. सरन्यायाधीश पदावर असणाऱ्या एका महत्त्वाच्या माणसाने वादग्रस्त साधूच्या दरबारात जावं का, हा सगळ्यांना पडलेला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे. असं काय कारण घडत होतं की त्या ठिकाणी आपल्याला जावं लागलं? अशी कोणती सक्ती कुठून आलेली होती की आपल्याला तिथे जावं लागलं? आपल्याला जावं लागलं की आपल्याला कुणी जायला सांगितलं? हा चर्चेचा विषय आहे, त्याच्यात आपण पडूया नको. या देशातल्या माणसाला संविधानानेच त्याचं एक आध्यात्मिक जीवन दिलेलं आहे. हे जीवन त्याने कसं उपभोगायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण हा बागेश्वरी महाराज किंवा धीरेंद्र महाराज हा कोणत्या अध्यात्मातला आहे याची चौकशी आपण काय केली नाही. तो असं काय करतो की ज्याला आपण अध्यात्म म्हणतो? तो तरी चमत्कार वाटाव्यात अशा गोष्टी करतो. मन कवड्याप्रमाणे तो दुसऱ्याच्या मनात काय चाललंय हे सांगतो, त्यांच्या मनातले प्रश्न ओळखतो, तो आशीर्वाद देतो आणि या गोष्टीला धर्मशास्त्रामध्ये अध्यात्म म्हणत नाहीत, चमत्कार म्हणू शकतात. आणि आपली संविधान ही चमत्काराला, भोंदूगिरीला थारा देत नाही. खरं म्हणजे याच बागेश्वरी महाराजाच्या विरुद्ध नागपूरमध्ये, जिथून आपण येता त्या नागपूरमध्येच खटला भरला गेलेला आहे आणि त्याला चॅलेंज दिलेलं आहे, चमत्कार सिद्ध करा आणि 70-80 लाख रुपये मिळवा. ते चॅलेंज काही त्यांनी स्वीकारलेलं नाही. अनेकशा लोकांनी मोर्चे काढलेले होते. असा हा वादग्रस्त महाराज. या महाराजाला राजकीय शिष्य पण खूप लाभलेले आहेत. मुंबईत जेव्हा त्याचा कार्यक्रम झाला
तेव्हा त्याच्या सेवेला जाणारे काही राजकीय नेते पण होते. त्यावेळेला पण अशी चर्चा चालू झाली होती. जे राजकीय नेते असतात त्यांनी बुवा बाबाच्या जवळ किती जायचं आणि किती जाऊ नये याचे एक संकेत असतात, ते त्यांनी पाळायला पाहिजे. राजकीय नेते तिथेच गेले असं नाही आहे. खराताच्या प्रकरणानंतर असं लक्षात आलं की महाराष्ट्रातले डझनाहून अधिक मोठे नेते खराताच्या सेवेला गेले होते. खरात हा आध्यात्मिक आहे का? हा बागेश्वरी महाराज आध्यात्मिक आहे का? तो कोणी शंकराचार्य आहे? तो कोणी जे कृष्णमूर्ती आहे? कोण आहे तो? तो लोकांची भूलभुलैया करणारा एक माणूस आहे. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, अशा संदर्भात तो जाणारा माणूस आहे. तिथे आपण गेला याचं आम्हाला खूप वाईट वाटलं. आम्ही आपल्या श्रद्धांना विरोध करत नाही आहोत, तो तुमचा हक्क आहे. पण न्यायदेवतेच्या मंदिरातल्या सर्वोच्च पदावरच्या माणसाने तिथे जावं का, अशा एका नैतिक प्रश्नाने आम्हाला घेरून टाकलेला आहे. कुणीही सांगेल नाही जायला पाहिजे, पण आपल्या देशामध्ये सत्तेवर असताना अनेक नेते, अनेक अधिकारी सरकारी खर्चात धर्मस्थळांच्या यात्रा काढतात. दर महिन्याला शिर्डीच्या साईबाबाला कोण कोण येऊन जातं? बालाजीला कोण कोण जातं? संविधान आपल्याला सांगतं, तुम्हाला तुमचा धर्म कितीही प्यारा असला तरी तो तुमच्या मनात असायला पाहिजे, तुमच्या घरात असायला पाहिजे. संविधानाला त्याने आव्हान देता कामा नये, कारण संविधान आणि आपला धर्म निरपेक्ष आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता काही उलटसुलट चर्चा पण आता चालू झाल्या. कदाचित गवई साहेबांना राष्ट्रपतीचा उमेदवार करतील. उमेदवार करणारं जे सरकार आहे ते हिंदुत्ववादी सरकार आहे. कदाचित राज्यपाल करतील. राज्यपाल करणारं सरकार हिंदुत्ववादी आहे. त्यांनी ते लपवलेलं नाही. ते तर आम्ही सनातन धर्मवाले आहोत म्हणतात. ह्या सगळ्या सापळ्यामध्ये, ह्या सगळ्या मोहाच्या चक्रामध्ये कुणी तुम्हाला अडकवत तर नाही का, अशी आम्हाला भीती वाटते. तसं होऊ नये अशीच आमची प्रार्थना असते. कारण गवई साहेब हे केवळ एक न्यायमूर्ती नाही आहे, ती व्यक्ती नाही आहे. देशाचा सरन्यायाधीश हा कधी व्यक्ती नसतो, तो देशाची न्यायदेवता असतो. तो देशाची संस्कृती समजून घेणारा माणूस असतो. सगळा देश त्याच्यावर विश्वास ठेवतो. सगळा देश त्याच्या खांद्यावर मान टाकतो. अशा परिस्थितीमध्ये न्यायदेवतेने कुठे जावं आणि कुठे जाऊ नये याचे काही संकेत न्यायालयाने पण तयार केलेले आहेत, समाजाने पण तयार केलेले आहेत, संविधानातून ते तयार होतात. ते पाहता आपण तिथे जे गेलात, हे मोकळेपणाने बोलायचं असेल तर ते तुमच्याशिवाय कुणालाही आवडलेलं नाही आहे. ही तुमची व्यक्तिगत ॲक्टिव्हिटी नाही आहे, कारण तुम्ही व्यक्ती नाहीच आहात. ही एका अर्थाने तुमची सामाजिकच ॲक्टिव्हिटी होते. न्यायमूर्ती पदावर असले काय, निवृत्त झाले काय, त्यांच्याकडे पाहण्याची लोकभावना अतिशय पवित्र असते. न्यायदेवतेला कधी कधी पवित्र गाय पण म्हणतो आपण, कारण तिच्या अंगावर काही पडलं तर न्यायदेवतेचा अवमान होतो. अशा गोष्टी जर अन्य कोणी केल्या असत्या आणि न्यायाधीश असताना तुमच्या समोर आल्या असत्या तर तुम्ही त्यावेळेला काय निर्णय दिला असता, याच्यावर पण आता चर्चा चालू झाली. ती आमच्या कानावर आली, ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी हे एक माध्यम स्वीकारलेलं आहे. फुले, शाहू, आंबेडकर, बुद्ध, पुरोगामी महाराष्ट्र ह्या सगळ्यांची परंपरा सांगणाऱ्या माणसाने एका वादग्रस्त बाबाच्या दरबारात जाणं हे खरंच चांगलं नव्हतं. गवई साहेब, कुणीच शहाणा माणूस याचं समर्थन करणार नाही आहे, पण ती गोष्ट घडली. आता
आणि ती घडल्यानंतर सगळ्यांच्याच ओठावर एक प्रश्न आला की न्यायाधीश महाराज, तुम्ही सुद्धा धन्यवाद.